नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघणार आहोत फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर कसं असतं. फ्रुक्टोजच्या स्ट्रक्चरबद्दलची माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. आणि फ्रुक्टोजचं जे स्ट्रक्चर आहे ते कुठल्या प्रकारचं आहे? ओपन चेन स्ट्रक्चर. ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ द फ्रुक्टोज. आपण ज्या स्ट्रक्चरबद्दलची माहिती घेणार आहोत त्या स्ट्रक्चरचं नाव आहे ओपन चेन स्ट्रक्चर. आता ओपन चेन स्ट्रक्चर कसं असतं फ्रुक्टोजचं, त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेऊयात आणि त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी या ठिकाणी आपण माहिती करून घेऊयात. एक लक्षात घ्या, हा जो तुमचा ग्लुकोज आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होता? C6H12O6. हा कोण आहे? फ्रुक्टोज. एक लक्षात घ्या, फ्रुक्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सुद्धा तोच आहे. कोणता? C6H12O6. परंतु दोघांचं स्ट्रक्चर एकसारखं नाही. दोघांच्या स्ट्रक्चरमध्ये फरक आहे. अल्डिहाइडमध्ये CHO ग्रुप असतो, फार्मिल ग्रुप असतो आणि या ठिकाणी आपला जो फ्रुक्टोज आहे या फ्रुक्टोजमध्ये मात्र C+O ग्रुप असतो, कीटो ग्रुप असतो, ऑक्झो ग्रुप असतो. मग तो कसा? त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण काढूया. पहा, CH2OH, C+O. बघा, आपला फ्रुक्टोज जो आहे त्याचा कार्बन नंबर 1 आहे, कार्बन नंबर 2 आहे. 2 नंबरच्या कार्बनला C+O आहे. लक्षात ठेवायचं की हा जो तुमचा फ्रुक्टोज आहे, फ्रुक्टोजमध्ये असलेलं फंक्शनल ग्रुप कोणता आहे? C+O. C+O किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. आणि एकूण कार्बन किती आहेत? 6. 1 2 3 4 5 आणि या ठिकाणी 6 CH2OH. अशा प्रकारे हा फ्रुक्टोजचा मॉलिक्यूल. फ्रुक्टोजमध्ये एकूण 6 कार्बन आहेत. 1 2 3 4 5 6. आता प्रत्येक कार्बनला एक H आणि OH जोडा. बघा, या ठिकाणी आपण जोडू H OH 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 आणि जिथं OH आहे तिकडे H लिहायचं, OH च्या अपोजिट H लिहायचं. अशा प्रकारचं आपलं फ्रुक्टोजचं स्ट्रक्चर आहे. दिस इज द ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ द फ्रुक्टोज. फ्रुक्टोजचं ओपन चेन स्ट्रक्चर कसं आहे? असं, ज्याच्यामध्ये हा तुमचा जो फ्रुक्टोज आहे या फ्रुक्टोजमध्ये 6 कार्बन आहेत, 12 हायड्रोजन आहेत आणि ऑक्सिजन 6 आहे. थोडक्यात तुमच्या या फ्रुक्टोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला ग्लुकोज सारखाच आहे. कुठला? तो आपण लिहू इथं. मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6. बघा, आपला हा जो फ्रुक्टोज आहे, फ्रुक्टोजमध्ये कार्बन 6 आहे, हायड्रोजन 12 आहे, ऑक्सिजन 6 आहे आणि हा जो तुमचा फॉर्म्युला आहे C6H12O6 हा आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ फ्रुक्टोज इज C6H12O6. ओके, स्ट्रक्चर तुमच्या समोर काढलेलं आहे. ह्याला म्हणतो आपण ओपन चेन स्ट्रक्चर. लक्षात ठेवा कसं आहे. वरच्या बाजूला CH2OH, खालच्या बाजूला CH2OH. 2 नंबरच्या कार्बनला C+O म्हणजे कार्बोनिल ग्रुप आणि बाकीचे कार्बन 3, प्रत्येक कार्बनला HOH 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 जोडलेला आहे. OH OH ह्याप्रमाणे. आता या ठिकाणी हा जो तुमचा फ्रुक्टोज आहे, फ्रुक्टोजमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे? कीटो ग्रुप आहे. ग्लुकोजमध्ये कुठलं होतं? अल्डिहाइड होतं. ह्याच्यामध्ये अल्डिहाइड नाही. कोणता? मग कीटो ग्रुप आहे. आणि म्हणून एक वाक्य आपण लक्षात घ्यायचं बाबो की ह्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कुठला आहे? फंक्शनल ग्रुप. फ्रुक्टोजमध्ये असलेला फंक्शनल ग्रुप आहे C+O म्हणजेच कीटो ग्रुप आहे. कीटो ग्रुप. दिस इज कॉल्ड ॲज द कीटो ग्रुप. दिस इज कॉल्ड ॲज द कीटो ग्रुप, ऑक्झो ग्रुप ह्याप्रमाणे. त्यानंतर तुम्हाला माहित आहे, जर तुमच्या कार्बोहायड्रेटमध्ये, तुमच्या मोनोसॅकराइडमध्ये, हा मोनोसॅकराइड आहे, ग्लुकोज फ्रुक्टोज हे दोन्ही पण मोनोसॅकराइड आहेत. हा जो तुमचा फ्रुक्टोज आहे त्या फ्रुक्टोजमध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे? C+O. आणि जर C+O असेल तर अशा प्रकारच्या मोनोसॅकराइडला आपण काय म्हणतो? कीटोज. म्हणून आपण इथे लिहू शकतो कीटोज. लक्षात ठेवा बाबांनो, हा जो तुमचा फ्रुक्टोज आहे, फ्रुक्टोजमध्ये असलेलं फंक्शनल ग्रुप कोणता आहे? C+O. त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? कीटोज असं म्हणतो. कीटोज, कारण ह्याच्यामध्ये कीटो ग्रुप आहे. C+O म्हणजे कीटो ग्रुप. नंबर 2 ह्याच्यामध्ये कार्बन किती आहे?
कार्बनची संख्या किती आहे? 6 आहे. 1 2 3 4 5 6. फ्रुक्टोजचा मॉलिक्यूल असा आहे ज्याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या 6 आहे. तुम्हाला माहित पाहिजे जर त्या ठिकाणी कार्बनची संख्या 6 असेल तर त्याला म्हणतात हेक्झोज. हेक्झोज म्हणजे कार्बनची संख्या 6 असणे. ह्याच्यामध्ये 6 कार्बन आहे म्हणून ही आहे हेक्झोज शुगर. आणि म्हणून लक्षात ठेवायचं 6 कार्बन 6 कार्बन्स आहेत. किती आहेत? 6. आणि म्हणून ह्याला म्हणायचं हेक्झोज शुगर. हेक्झोज आहे 6 कार्बन. हेक्झोज कीटो ग्रुप आहे म्हणून कीटो ग्रुप आहे म्हणून काय कीटोज. आणि मग हे दोन्ही गोष्टी मिसळू आपण. आपला फ्रुक्टोज जो आहे फ्रुक्टोज हा कसल्या प्रकारचा शुगर आहे? कसल्या प्रकारचा मोनोसॅकराइड आहे? कसल्या प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे? इट इज कीटोहेक्झोज. कीटोहेक्झोज. बघा फ्रुक्टोजला काय म्हणतात? कीटोहेक्झोज म्हणतात. की ह्या तुमच्या फ्रुक्टोजला कीटोहेक्झोज का बरं म्हणतात? कारण तुमच्या ह्या फ्रुक्टोजमध्ये C डबल बॉन्ड O आहे म्हणजे कीटो ग्रुप आहे म्हणून हा झाला कीटोज. ह्याच्यामध्ये असलेल्या कार्बनची संख्या 6 आहे. 1 2 3 4 5 आणि 6. त्याच्यामुळे मला हेक्झोज हे दोन्ही मिसळा नाव कीटोहेक्झोज. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की या ठिकाणी आपला हा जो फ्रुक्टोज आहे फ्रुक्टोज इज ए कीटोहेक्झोज. फ्रुक्टोजला काय म्हणायचं? कीटोहेक्झोज. ओके. अजून एक महत्त्वाचं वाक्य. हा जो तुमचा फ्रुक्टोज आहे तो कसला आहे? डेक्स्ट्रो रोटेटरी आहे का लिव्हो रोटेटरी आहे? तुम्हा सर्वांना माहित आहे ग्लुकोज कसा होता? डेक्स्ट्रो रोटेटरी. त्याच्यामुळे ग्लुकोजला आपण काय म्हणलं? डेक्स्ट्रोज शुगर. ग्लुकोज जो आहे ग्लुकोजला डेक्स्ट्रोज शुगर म्हणतात. हा कोण आहे? फ्रुक्टोज. आता फ्रुक्टोज जो असतो तो लिव्हो रोटेटरी आहे आणि म्हणून फ्रुक्टोजला म्हणतात लिव्होलोज. कारण हा लिव्हो रोटेटरी आहे. फ्रुक्टोज हा लिव्हो रोटेटरी असतो त्याच्यामुळं फ्रुक्टोजला लिव्होलोज शुगर असं म्हणतात. कसं आहे? इथे लिहू आपण लिव्हो रोटेटरी. लिव्हो रोटेटरी आणि त्याच्यामुळे ह्याला नाव पडलं लिव्होलोज शुगर. की या ठिकाणी फ्रुक्टोज इज ऑल्सो कॉल्ड एज लिव्होलोज. का बरं? कारण तो लिव्हो रोटेटरी आहे. लिव्हो रोटेटरी आहे म्हणजे काय? जो प्लेन पोलाराइज लाईटचा प्लेन रोटेट करू शकतो, जो ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. आणि कोणत्या बाजूला करतो? लेफ्ट बाजूला करतो. जो राईट बाजूला करतो तो डेक्स्ट्रो झाला. हा कुठला आहे? तुमच्या समोर आहे. तर ही सगळी जी माहिती आहे त्या ठिकाणी आपण थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपला फ्रुक्टोज कसा आहे त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आणि आपला हा जो फ्रुक्टोज आहे त्याची ही ओपन चेन स्ट्रक्चर एवढंच लक्षात ठेवा तुम्ही. ओपन चेन स्ट्रक्चर कसं असतं? तुमच्या ह्या फ्रुक्टोजमध्ये एकूण कार्बन 6. 2 नंबरच्या कार्बनला कीटो ग्रुप असतो. प्रत्येक कार्बनला OH जोडलाय, OH जोडलाय, OH जोडलाय, OH जोडलाय. अशी एकूण 5 कार्बन. एक कार्बन C डबल बॉन्ड OH आहे. ही जी मांडणी आहे दिस इज द ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ द फ्रुक्टोज. ओके. मग हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण थोडक्यात लिहून घ्यायच्या आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे संपूर्ण स्ट्रक्चर ही संपूर्ण माहिती थोडक्यात आपण घेतली आणि हे आहे तुमच्या फ्रुक्टोजचं. दिस इज द ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ द फ्रुक्टोज. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर ऑलरेडी सांगितलेत त्याच्याबद्दल पुन्हा वेगळे सांगायची आवश्यकता नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपण समजून घ्यायचा. तर हा संपूर्ण भाग तुमच्यासमोर आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.